नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एम.एच. नर्सिंग सी.ई.टी. बद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी महाराष्ट्रातील 12 गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज बद्दल माहिती दिलेली होती. त्याबद्दल सखोल माहिती दिलेली होती, इनटेक कॅपॅसिटी आणि कॉलेज कोड बद्दल माहिती दिलेली होती. परंतु त्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली होती की जर तुम्हाला शासकीय विद्यालयामध्ये प्रवेश मिळाला तर तुम्हाला नक्कीच खूप सारे फायदे होऊ शकतात. जसं उदाहरणार्थ फीज आणि खूप साऱ्या फॅसिलिटीज आणि त्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. जर तुम्ही फर्स्ट टाइम या चॅनलला व्हिजिट करत असाल आणि एम.एच. नर्सिंग सी.ई.टी. बद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी कोणतं चॅनल बघत असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 12 BSc नर्सिंगचे शासकीय महाविद्यालय आहेत. त्या प्रत्येक विद्यालयामध्ये इनटेक कॅपॅसिटी 50 ते 100 असते. जर तुम्हाला 60 पर्सेंटाईल, 70, 80, 90 आणि 100च्या दरम्यान जर चांगले पर्सेंटाईल असतील आणि तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल किंवा ओपनमधून सुद्धा येत असाल तर नक्की या महाविद्यालयामध्ये तुम्ही कॉलेज कोड टाकून प्रवेश घेऊ शकता. आणि एकदा जर तुम्हाला प्रवेश मिळाला तर नक्कीच तुम्हाला काय काय फॅसिलिटी मिळतील या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली फॅसिलिटी आहे ते कमी फी. बघा, JNM आणि BSc नर्सिंगचे जे पण गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्यांना प्रायव्हेट कॉलेजपेक्षा जी फीज असते ती अत्यंत कमी प्रमाणात आकारली जाते. बघा, खाजगी कॉलेजच्या तुलनेत शासकीय कॉलेजमध्ये शिक्षण घेणे खूप स्वस्त झालेले आहे किंवा स्वस्त आहे. त्यामध्ये तुम्हाला मी खालील या बॉक्समध्ये एक इमेज दिसत असेल, त्यामध्ये गव्हर्नमेंट रेझोल्युशननुसार शासकीय महाविद्यालयामध्ये ॲन्युअल ट्युशन फी 23,100 आणि इतर जे फॅसिलिटीज असतात, उदाहरणार्थ ॲडमिशन फी, जिमखाना फी आणि हॉस्टेल फी, एकंदरीत ते 8 ते 9,000 रुपये प्रत्येक वर्षाला तुम्हाला भरावे लागतात. परंतु आनंदाची गोष्ट अशी असते की जर विशिष्ट कॅटेगरीतून जर तुम्ही येत असाल, उदाहरणार्थ SC, ST, OBC किंवा NT प्रवर्ग, तर नक्कीच तुम्हाला ही फी माफ होते आणि तुमच्या अकाउंटला किंवा कॉलेजला ही डिपॉझिट होते. तर एकंदरीत तुम्हाला जी कॉलेज फी आहे ती 0 रुपयामध्ये जाते. या व्यतिरिक्त तुम्हाला वार्षिक जो खर्च असतो तो 5 ते 10,000 पर्यंत येऊ शकतो. त्यामध्ये ह्या इतर खर्च येतो. त्यानंतर जर फीचा विचार JNM कॉलेजला केला तर महाराष्ट्रातील गव्हर्नमेंटचे JNM कॉलेजमध्ये सुद्धा 10,550 एकंदरीत फी आकारल्या जाते. त्यामध्ये प्रवेश शुल्क, पाठ्यशुल्क, ग्रंथालय शुल्क, देन वसतिगृह भाडे, जिमखाना, ग्रंथालय शुल्क, संकीर्ण वार्षिक खर्च एकंदरीत 10,550 येतो. ते एकंदरीत तुम्हाला कळत असेल की वर्षाच्या शेवटी जेव्हा तुम्ही स्कॉलरशिप फॉर्म भरता तेव्हा ही फी तुम्हाला परत येण्याचे चान्सेस 100% असतात. दुसरी महत्त्वाची फॅसिलिटी बघूया तर त्यामध्ये आहेत चांगल्या सुविधा. शासकीय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, चांगले हॉस्टेल आणि इतर सुविधा मिळतात. त्यानंतर तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासकीय नोकऱ्यामध्ये रिझर्वेशनचा कोटा हा 50% असतो. तेच तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. जर तुम्हाला शासकीय महाविद्यालयात प्रवेश हवा असेल आणि जर तुम्ही प्रवेशित झाला आणि पासआउट जर झाला JNM किंवा BSc नर्सिंग म्हणून, तर तुम्हाला नक्कीच येणाऱ्या ज्या एक्झाम्स असतात, उदाहरणार्थ DHS आणि DMR किंवा NRHM, NHM यामध्ये 50% आरक्षणाची सोय तुमच्यासाठी केलेली असते. उदाहरणार्थ जर 100 जागा निघालेल्या आहेत तर त्यातल्या 50 जागा ह्या शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आरक्षित असतात. हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फायदा शासकीय विद्यालयामध्ये जर तुम्ही प्रवेश घेत असाल तर त्याचा आहे. त्यानंतर बघा, शासकीय वसतिगृह. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृह उभारलेले आहे. परंतु BSc नर्सिंग ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असेल त्यांनाच अटॅच कॉलेज आणि अटॅच हॉस्पिटल आणि अटॅच हॉस्टेलची सुविधा सुद्धा असते. त्यामध्ये मिनिमम खर्च तुमच्याकडून आकारला जातो आणि त्यामध्ये संपूर्ण वर्षाला आणि महिन्याला तुम्हाला जो निर्वाह भत्ता सुद्धा दिला जातो. त्यानंतर पाचवा आणि त्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे की जर BSc नर्सिंग तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमधून करता तर तुम्हाला विद्यावेतन सुद्धा मिळू शकते.
दरमहा विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार विद्यावेतन देण्यात येईल किंवा देण्यात येते. जे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की BSc नर्सिंग आणि JNMच्या विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन मिळणार आहे. ते शक्यतोवर शासकीय विद्यालयाला जास्त प्राधान्य दिल्या जाईल. बघा, BSc नर्सिंग हा प्रोफेशनल मेडिकल कोर्स आहे आणि या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला ड्युट्या वगैरेच लावल्या जातात हॉस्पिटलमध्ये. तर याच्याच परतफेड म्हणून शासनाने तुमच्यासाठी काय दिलेलं आहे, विद्यावेतन दिलेलं आहे. आणि त्यानंतर शेवटचा पॉईंट म्हणजे चांगले शिक्षण. बघा, शासकीय महाविद्यालयामध्ये जे पण शिक्षक असतात त्या शिक्षकांचा अनुभव हा 5 आणि 10 वर्षाच्या मध्यभागी असतो. एकंदरीत तुम्हाला अनुभवी शिक्षकांचा स्टाफ मिळतो आणि तुमचं विद्यार्थ्यांचं भविष्य चांगलं होऊ शकते. आणि तुम्हाला पूर्णपणे अनुभव, प्रॅक्टिकल नॉलेज, हॉस्पिटल ड्युटी, RPH, UPH, कम्युनिटी पोस्टिंग यासारख्या खूप साऱ्या पोस्टिंग तुमच्यासोबत करून घेतल्या जातात आणि प्रात्यक्षिक खूप प्रमाणामध्ये केल्या जाते. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रायव्हेट कॉलेजपेक्षा गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्हाला प्रॅक्टिस करायला खूप प्रमाणामध्ये चान्सेस असतात. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी महाराष्ट्रातील असणारे सगळे शासकीय विद्यालय आणि या शासकीय विद्यालयामधून मला काय काय फायदे होतील याबद्दल सखोल माहिती दिलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तुमच्या जास्त पर्सेंटाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की हा शेअर करा. आणि जर तुम्हाला याबाबत आणखी सखोल माहिती हवी असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवा. आणि यानंतर सुद्धा तुम्हाला जर कोणतेही प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी महानर्सिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.